च्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की विना शिलाई आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कटची स्टिचिंग पूर्णपणे सविस्तर माहिती देणार आहे. तर तुम्ही आता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा. तर इथे मी आपला पाठीचा भाग घेतलेला आहे. आता आपल्याला इथे शोल्डरचा मध्य काढायचा आहे. शोल्डरचा मध्य काढून आपल्याला इथं टक्स पॉइंट द्यायचा आहे. हा मी टक्स पॉइंटसाठी शोल्डरचा मध्य काढलेला आहे, की जेणेकरून पाठीचा मध्य काढायचा असल्यामुळे इथे अशा प्रकारे पाठीचा मध्य काढून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला आता इथे मी माझी उंची इथे 15 आहे घेतलेली, तर त्याच्यामध्ये मी 5.5 इंचाचा इथे टक्स पॉइंट घेणार आहे. आणि इकडे आपल्याला पाव इंच घ्यायचा आहे आणि इकडे सुद्धा पाव इंच घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला अर्धा इंचाचा टक्स पॉइंट इथे काढायचा आहे. हे घ्यायचं आहे. इथे सुद्धा 5.5 इंचाचाच घ्यायचा आहे. इथे सुद्धा पाव इंच आणि इथे पाव इंचाचा. आता याचा मी टक्स इथं मारून घेणार आहे. अर्धा इंचाचा इथं बरोबर शिलाई मार्जिन काढून घ्यायची आहे. इथं टक्स पॉइंट क्रॉसमध्ये तुम्ही डबल टिप सुद्धा घेऊ शकता किंवा सिंगल टिप सुद्धा तुम्ही घेऊ शकता, तुमच्या ह्याच्यावर आहे. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा तसंच करायचं आहे. बरोबर क्रॉसमध्ये आपली टिप इथे आली पाहिजे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्या इथे टक्स आलेला आहे व्यवस्थित असं इथे आणि इथे सुद्धा. आता इथे आपण विदाउट कप्स लावणार आहोत, म्हणजे असाच सिंपल प्रिन्सेस कट शिवणार आहोत. तर फक्त आपल्याला याला शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हा गोलाकार आहे इथे अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आणि आता इथे अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिननुसार व्यवस्थित जसं कटोरी जोडतो त्याप्रमाणे आता इथे आपल्याला ब्लाऊजचे पार्ट जोडून घ्यायचा आहे. कुठेही कापड खालचं वर किंवा वरचं खाली खेचाखेची करायची नाहीये. जसं येईल तसं घेऊन द्यायचं आहे अशा प्रकारे. तर बरेच जण आता वरती इथे दाब टीप टाकतात, पण मी दाब टीप टाकणार नाही. इथेच डबल स्टिच करणार आहे मी या प्रकारे. थोडीशी मी बाजूनेच घेणार आहे, की त्यामुळे आपले धागे दोरे हे निघणार नाही. अशा प्रकारे इथे आपले हे प्रिन्स कटचा पॉप इथे आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारेच आपल्याला दुसरा पार्ट सुद्धा तयार करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला 2.5 इंचाची डबल पट्टी इथे काढून घ्यायची आहे आपल्याला लूक करण्यासाठी. तर इथे मी सरळ रेषेमध्ये इथे पट्टी काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे इथं काढून घेणार आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला याचा मध्य काढून इथं 4.25ला इथे आपल्याला एक असा टक्स मारून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे आपल्याला पाव इंचाचा टक्स इथे मारून घ्यायचा आहे, की जेणेकरून आपली प्रॉपर ही प्रिन्सेस कटिंग व्यवस्थित बसून जाते. आपल्याला कुठेही ब्लाऊज आपला सरकत नाही. अशा प्रकारे इथे सुद्धा मी मध्य ह्याचा काढून याला सुद्धा मी पाव इंचाचं टक्स मारून घेणार आहे. अशा प्रकारे इथे पाव इंचाचा इथे मी टक्स मारून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान आपल्या इथे प्रिन्सेस कट आलेला आहे. तर आता बऱ्याच ताईंचं एक असतं की ह्या साईडला हुक असतं किंवा ह्या साईडला हुक असतं. तर ह्या ताईंचा या साईडला हुक आहे आणि या साईडला लूक आहे. तर मी आता या साईडला लूकची पट्टी इथे लावणार आहे. तर आता ही लूकची पट्टी मी इथे अशा प्रकारे ठेवणार आहे.
इथे पाव इंचावरच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. पाव इंचावर टीप मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा कापड मी इथे काढून घेते आणि आपल्याला इथे एक अशी छान अशी दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला ही शिलाई मार्जिन झाकून टाकायची आहे आणि इथे एवढंच घ्यायचं आहे. कोण कोण एवढंच घेतं असं नाही घ्यायचं, बरोबर एवढंच प्रॉपर पाव इंचावरच आपल्या इथे ही शिलाई मार्जिन झाकून न टाकण्या इतपत इथे कच्ची टीप आपल्याला इथे मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली कच्ची टीप मारून झालेली आहे. नंतर इथे गळापट्टी आणि इथे आपली खालची साईडची पट्टी झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती हुक लावण्यासाठी इथे आय करून घ्यायचे आहेत. तर मी मशीनवरच करणार आहे. तुम्ही हातावर करत असाल तर तुमचा हातावरचा पण मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवणार आहे, ते तुम्ही बघू शकता. आता हा आपल्याला हे झालेलं आहे. आता आपल्याला हुकाची पट्टी या बाजूला करायची आहे. तर इथे हुक पट्टी करण्यासाठी मी इथे 1.25 ते 1.5 इंचपर्यंत भरलं असं कापड घेतलेलं आहे. याला मी आता इथे जॉईंट बसतो जॉईंट मारून घेणार आहे. अशा प्रकारे आता इथे वरतून आपल्याला इथे पट्टी घ्यायची आहे. पट्टी आतल्या बाजूने अशी दुमडून घ्यायची व्यवस्थित आणि इथे ही पाव इंचावरच आपल्याला इथे ह्याची पण टीप मारून घ्यायची. आणि इथे आल्यानंतर ही ट्रिक तुम्हाला कोणीही सांगणार नाही की जेणेकरून आपली हुक पट्टी ही व्यवस्थित बसेल. इथे आल्यानंतर आपल्याला एक छोटीशी अशी इथे प्लेट टाकायची आहे आणि सरळ आपली इथे हुक पट्टी ओढून घ्यायची आहे अशी. बघा इथे मी छोटीशी एक प्लेट टाकलेली आहे की जेणेकरून आपली हुक पट्टी व्यवस्थित बसेल. आता याला सुद्धा आपल्याला दाब टीप द्यायची आहे व्यवस्थित. हे प्लेट मारली तिथून पण कापड पकडून आता हे आपल्याला इथे बरोबर दुमडून असं या इथे आपल्याला इथे टीप मारून घ्यायची. आता इथे आपल्याला हुक बसवण्यासाठी ही पट्टी असणार आहे. हे बघा व्यवस्थित हुक पट्टी बसवलेली आहे. आता इथे आपल्याला जसं आपण कमरेच्या पाठीच्या भागाला जी पट्टी काढतो तशी पट्टी इथे पण काढायची आहे आणि पाठीमागच्या भागाला पण काढायची आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते. आता इथे मी ही 1.5 इंचाची पट्टी मी इथे काढून घेतलेली आहे आणि ही दुमडून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला अर्धा इंचावरती इथं थोडीशी छोटी प्लेट इथे दुमडून इथे अर्धा इंचावर इथं अशी टीप मारून घ्यायची व्यवस्थित. आणि इथे आल्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आपल्याला जेणेकरून आपला ब्लाऊज हा छान बसेल. आता इथे तुम्हाला पाठीमागच्या साईडला ही पट्टी पूर्ण अशी दुमडून घ्यायची आहे. तिथे दुमडताना जर तुम्हाला इथे हात शिलाई करायची असेल तर हात शिलाई पण करू शकता आणि इथे बारीक टीप टाकायची असेल तर इथे बारीक टीप सुद्धा टाकून घेऊ शकता. मी इथे बारीक टीप टाकणार आहे का तर ही पुढची बाजू आहे म्हणून. पाठीच्या बाजूला आपण हात शिलाई करणार आहोत तिथे आपण कच्ची टीप घेणार आहे. सेम याच प्रकारे आपल्याला दुसरी बाजू सुद्धा तयार करून घ्यायची आहे. इथे सुद्धा मी एक प्लेट घेणार आहे. इथे व्यवस्थित ठेवायचं आहे. इथे सुद्धा काळजी घ्यायची आपल्याला ब्लाऊज शिवताना. इथे थोडंसं अंतर ठेवून इथे प्लेट अशी दुमडण्यासाठी ठेवायचं आहे कापड. याला सुद्धा दाबटीप घ्यायची आपल्याला. इथे सुद्धा मी बारीक टीप घेणार आहे.
अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाजू हे तयार झालेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे दोन्ही बाजू तयार झालेले आहे. आता आपल्याला पाठीचा भाग घेताना खालीवर किंवा कमी जास्त मुंड्यामध्ये होऊ नये यासाठी आपल्याला इथे प्रॉपर इथे घ्यायचं आहे माप आणि इथे बघायचं आहे आपली उंची किती आहे. तर आपली इथे उंची येते आणि इथं काट असल्यामुळे आता काय करायचं म्हणून इथे काय करायचं आहे वरती थोडंसं अर्धा इंच याला क्रॉसमध्ये कट द्यायचा आहे. जास्त पण पुढे जायचं नाही. हे प्रॉब्लेम आपल्याला नेहमी किंवा कधी कधी येऊ शकतो. एवढ्या अंतरावर इथं मी आता पट्टी जोडून घेणार आहे. आता इथे आपल्याला इथे मार्क करून घेतली की ते आपल्याला पट्टी मारायची आहे. ही थोडंसं अर्धा इंच घ्यायचं आहे. अर्धा इंच खाली सोडून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे पट्टी घेऊन इथे मी छोटीशी इथं टक्सच्या इथं प्लेट घेणार आहे आणि इथं ब्लाऊजचं रुंदी जास्त असल्यामुळे मध्ये सुद्धा मी एक प्लेट टाकणार आहे. आता तुम्ही ही बाजू खालची कट करू पण शकता किंवा ठेवू पण शकता. तर मी ठेवणार आहे की जेणेकरून व्यवस्थित पाठीला स्टिप बसते. याला पण मी दाब टेप टाकून घेत आहे. आता आपल्याला पाठीसाठी कच्ची टीप मारायची आहे की जेणेकरून इथे हात शिलाई आपल्याला करायची आहे म्हणून. अशा प्रकारे आपले टक्सचे पॉइंट हे इकडच्या बाजूला सोडायचे आहेत आणि याचा सुद्धा जिकडे ज्या साईडला आपले फिटिंग असते त्या साईडला इकडे सोडून द्यायचं आहे. त्याचं पण तसंच केलेलं आहे. आता आपल्याला हे शोल्डर जोडून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे अर्धा इंचाच्या साह्याने. व्यवस्थित आपले चारी बाजू एकत्र आले पाहिजे. याला मी डबल टिप काढून घेणार आहे. अशा प्रकारे इथे आपलं शोल्डर जोडून झालेलं आहे. आता आपल्याला गळ्याची पट्टी काढायची आहे. आता हे आपलं बचत केलेलं कापड आहे. आता याच्यामध्ये आपल्याला क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत. इथून असे क्रॉस. तर क्रॉस कसं म्हणायचं तुम्ही म्हणता हे क्रॉस कसं. हे आहे सरळ की जेणेकरून हे कापड ताणल्या जात नाही आणि हे आहे क्रॉस की जेणेकरून हे कापड असं ताणल्या जातं की जिथं गुढी पडते तिथं क्रॉस कापड म्हणायचं आहे ह्याला. आता याला क्रॉस करून घ्यायचं, कापून घ्यायचं आहे. 1 ते 1.25 इंचाची पट्टी आपल्याला इथे कट करून घ्यायची क्रॉसमध्ये. तर इथे आपल्याला अशा प्रकारे इथे 1 ते 1.25 इंचाची क्रॉस पट्टी अशा प्रमाणे काढून घ्यायची आहे. जसं मी काढते तसंच तुम्ही सुद्धा काढा. कमी जास्त काढू नका. 1 ते 1.25 इंच प्रमाणेच काढायचे आहे आपल्याला क्रॉस पट्टी. अशा प्रकारे आपले काढलेले आहे. इथं हे आपल्याला इथे कट करून घ्यायचे. हे पण कट करून घ्यायचं. आता इथे आपल्याला हे आणि ही पट्टी इथे अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे. आता इथे ह्या सरळ चौकोनावर ही चौकोन सहज आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि अशा क्रॉसमध्ये आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे.
अशा प्रकारे इथे टिप मारून घेतलेली आहे आपण. तर आता इथे सुद्धा आपल्याला त्याच प्रकारे टिप मारून घ्यायची. इथे बघा असे चौकोन चौकोन असं वरती आपण टिप मारून घेणार आहोत सरळ रेषेमध्ये. थोडक्यात आपल्याला असं करायचं आहे याच प्रकारे. याचे इथले हे एक्स्ट्रा कापड आपल्याला कापून द्यायचं आहे. हे पण कापायचं आहे. तर आपली ही क्रॉस पट्टी ही तयार झालेली आहे व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे व्यवस्थित क्रॉस पट्टी ही तयार झालेली आहे. आता इथे आपण इथं कट करून घेणार आहोत आणि आता आपण ब्लाऊजला जोडणार आहोत, ब्लाऊजच्या गळ्याला. इथे मी ब्लाऊज घेतलेला आहे सेंटर आणि इथे पण अशा पद्धतीने मी इथे थोडं छोटंसं असं दुमडून घेणार आहे. इथं याप्रमाणे इथे ठेवणार आहे आणि इथे अगदी पाव इंचाच्या शिलाई मार्जिनच्या प्रमाणे इथे मी गळ्याला गोटपट्टी जोडून घेणार आहे. आपल्याला पायपिंग नाही करायचे, इथे मी गोटपट्टी टाकणार आहे. कोणाला पायपिंग आवडते, कोणाला गोटपट्टी आवडते, तर पायपिंगचा व्हिडिओ मी नंतरचा टाकणार आहे, ते तुम्ही नंतर बघा. आता मी तुम्हाला गोटपट्टी सांगणार आहे. अशा प्रकारे पाव पाव इंचाने सगळी गोटपट्टी जोडून घेत आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा, त्याच्यामुळे तुम्हाला छोट्या छोट्या ह्या टिप्स तुम्हाला सांगितल्या जातात ना, त्या तुमच्या लक्षात येत नाहीत. त्याच्यामुळे व्हिडिओ माझाच नाही, कोणाचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघताना व्हिडिओ व्यवस्थित बघत जावा, म्हणजे तुमच्या लक्षात येतात छोट्या छोट्या गोष्टी. आणि थोडीशी हलक्या हातानेच ही वरची पट्टी आपल्याला क्रॉसमध्ये थोडीशी ओढून बसवायची आहे. यामुळे एक फायदा होतो की आपला गळा हा व्यवस्थित प्रॉपररित्या आपल्या पाठीला चिटकून राहतो आणि उतरण्याची शक्यता याच्यामुळे सुद्धा फार कमी असते. शक्यतो उतरतच नाही असं बोलल्यावर, असं केल्यावर. अशा प्रमाणे आपल्याला पूर्ण पट्टी मी इथे जोडून घेतलेली आहे. इथे सुद्धा मी थोडंसं दुमडण्यासाठी कापड काढून इथे छोटंसं असं दुमडून घेणार आहे. ते पहा, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आता इथे मी सगळी पूर्ण गोटपट्टी जोडलेली आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, ही पट्टी जी आहे ती इथे फक्त अशी या पद्धतीने आपल्याला अशी दुमडून घ्यायची आहे, की जेणेकरून प्रॉपर टेलर जे असतात ते असे या प्रकारे दुमडतात. आता इथे आपल्याला दाब टीप घ्यायची आहे, काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आता इथे मी दाब टीप मारणार आहे. अशा प्रकारे आपल्याला गोटपट्टीला पूर्ण ठिकाणी दाब टीप एकसारखंच आपल्याला इथे मार्जिन ठेवायचं आहे वरती. म्हणजे हात शिलाई केल्यावर सुद्धा खूप छान दिसते. ही आपली क्रॉस पट्टीची गोटपट्टीच नेहमी टाकायची आहे. काही जण काय करतात, सरळ रेषेमध्ये काढतात आणि त्याला चुन्या घेत बसतात, त्याच्यामुळे गळा हा प्रॉपरली बसत नाही. क्रॉस पट्टी काढूनच गोटपट्टी टाकल्यानंतरच गळा आपला प्रॉपरली खूप छान बसतो आणि दिसायलाही सुंदर दिसतो. एकसारखा गोल गरगरीत आकार येतो गळ्याचा. म्हणजे मी शिवताना जे तुम्हाला जे काही सांगत आहे ते तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. मी शिवता तुम्हाला जे काही मला आठवेल किंवा जे काही मी शिकताना जे गोष्टी फॉलो केल्या होत्या त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मलाही वाटतं की प्रत्येक गृहिणीही शिकावी, यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. असं थोडं थोडं करून त्या गोटपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. हे बघा, बरोबर आपला प्रॉपरली इथे गोटपट्टी जोडून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली ही गोटपट्टी जोडून झालेली आहे. खूप छान तिथे दिसते. आणि हे बघा, इथे आपल्याला इथे हात शिलाई येते, एकदम अशी सुरेख अशी गोटपट्टी दिसते आपल्याला हात शिलाई केल्यानंतर. तर आता इथे आपल्याला बाही जोडायची आहे. ते बाही जोडायच्या आधी आपण इथं लूकपट्टी करून घेऊयात. तर याचा आपल्याला मध्य काढायचा आहे.
याचा मध्ये मी इथे काढलेला आहे, प्लस याचा मध्ये सुद्धा आपल्या इथल्या इथे काढायचा आहे. असं अशा प्रकारे इथे येतोय आपला मध्य, आणि याचा मध्य सुद्धा इथे काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे लूपपट्टी आपल्याला करून घ्यायची. त्यासाठी सुद्धा आपल्याला इथे एक टिप घेऊन इथे क्रॉस थोडंसं घ्यायचं, झिगझॅग करायचं आहे. झिगझॅग करताना दोरा थोडा तुटणारच तो झिगझॅग असल्यावर. आणि इथे पण छोटंसं क्रॉस आपल्या खूप बसवण्यासारखं आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. त्याला सुद्धा थोडं झिगझॅग करायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप पट्टी जास्त निघणार नाही याची शक्यता असते आणि अस्तर हे फाटणार नाही. अशा प्रकारे घ्यायचं आहे. पूर्ण आपल्या ब्लाउजला इथे लूकपट्टी किंवा आयपट्टी तयार झालेली आहे. आता आपण बाही जोडून घेणार आहोत. तर बाही जोडताना आपल्याला ही जी खड्ड्याची बाजू असते मोंड्याची ती पुढच्या साईडला घ्यायची आहे आणि जी आहे ती पाठीमागच्या साईडला. तर इथे मी क्रॉस रिशन केलं होतं, तिथे मी आता बाही जोडणार आहे. आणि ते आपलं छोटंसं पुढं मागे थोडंसं कट करून घ्यायचं. त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, होत राहतं असं थोडंसं पुढं मागं. अर्धा इंचाच्या स्पेसवर आपल्याला ही बाही पूर्ण जोडून घ्यायची आहे. असंच एक एक करून अशा प्रकारे इथे बाही जोडून घेते. तर आता इथे आपली बाही जोडून सुद्धा तयार झालेली आहे. अशा प्रकारेच मी दुसरी बाजू सुद्धा जोडून घेणार आहे. त्याच्यावर पहिल्यांदा आपण डबल टिप मारून घेऊयात. अशा प्रकारे इथे सुद्धा बाही जोडून घेणार आहे मी आता. तर आता इथे आपल्याला पाठीचा मी पूर्ण भाग काढलेला आहे आणि इथे मी पाठीचा मध्य काढून घेतलेला आहे. तर आता आपली कंबर आहे 8 इंच. तर इथे 8 इंचावरती मी इथे टिक करत आहे आणि या बाजूला सुद्धा आपल्याला 8 इंचाची टिक मारणार आहे. तर आता आपण ही पण बाजू याच्यावरती ठेवून घेऊया. ही एक्स्ट्रा असल्यामुळे इकडे ठेवायचं आहे, इकडे असल्यामुळे 8 घ्यायचा आहे, इथे घ्यायचा आहे. अशा प्रमाणे मी घेतलेलं आहे. इथे 8 इंचावरती घेतलेलं आहे आणि इथे सरळच आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे एकदम प्रॉपर फिटिंगसाठी. आणि आपला दंडगेर आहे 6.5 इंच. इथे मी 6.5 इंचावरती टिक करून सरळ टिक मारणार आहे अशा पद्धतीने. तसंच या बाजूला पण तसंच करायचं आहे, सेम टू सेम. 6.5 इंचावरतीच आपल्याला याला पण मार्क करून सरळ रेषेमध्ये आपली फिटिंगची टीप आपल्याला ओढून घ्यायची आहे. इथे आपल्याला मोंडा मोजण्याची गरज नाही आहे, अगदी सरळ रेषेमध्येच आपली फिटिंगची टीप येते, एवढं लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपली इथे सरळ रेष आलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता आपला ब्लाऊज हा फिटिंगला प्रॉपर आता बसणार आहे. तर आता इथे आपला ब्लाऊज हा नेहमीप्रमाणे आपला रेडी झालेला आहे, प्रिन्स कट ब्लाऊज. तर कशी वाटली तुम्हाला स्टिचिंग ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पाहू शकता तुम्ही इथे
कसं आपल्याला इथे पप आलेला आहे, तर याच्यामध्ये कप्स घालण्याची गरज नाही आहे. व्यवस्थित छान आपल्याला हा ब्लाऊज प्रॉपररित्या बसून जातो. तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याच प्रिन्सेस कटची कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही आधी बघा, मग हा स्टिचिंगचा व्हिडिओ पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.